धुलीवंदनाचा दिवस आहे आणि धुलीवंदनाच्या निमित्तानं दादर शिवाजी पार्क या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रावर ज्येष्ठ नागरिक होळी साजरी करत असतात। एकमेकांना रंग लावून, गाणी लावून, नाचून सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जुन्या परंपरेनं होळी साजरी करतायत। आणि याच संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी आता मी थेट जाणार आहे माझा सहकारी शुभम उमाळेकडे। शुभम, सध्या दादरमध्ये काय चित्र आहे होळीचं? ज्येष्ठ नागरिक कशा पद्धतीने होळी साजरी करतायत? सिद्धेश, खरं तर दादर शिवाजी पार्क जवळ ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे, त्या ठिकाणी सध्या मी आहे आणि बघू शकतो या ठिकाणी आता त्यांचा ब्रेक टाइम झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। नाश्ता चहा या ठिकाणी त्यांचा होत आहे आणि होळी निमित्त हे सर्व ज्येष्ठ नागरिक जे वेगवेगळ्या वेळेमध्ये या उद्यानात येत असतात ते सगळे एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत आणि अर्थातच होळी जी आहे ती साजरा करताना दिसून येत आहेत। धुलवड जी आहे ती साजरा करताना दिसून येत आहेत, एकमेकांना रंग लावत आहेत, या ठिकाणी स्पीकर वगैरे लावले आहेत, नाच गाणं जे आहे ते देखील सुरू आहे। एक वेगळ्या प्रकारची होळी ही आज दादरमध्ये पाहायला मिळत आहे, कारण की ज्या पद्धतीने होळी ही साजरा होत असते आणि त्याच्यामध्येच कुठेतरी ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी कशा पद्धतीने होळी करतायत बघू शकतो। जलेबी पापडा खाऊन जे आहेत होळी इथे करतायत। काका बघू शकतो किती खुश दिसत आहेत आपल्याला, एकदम मजेशीर। कदाचित काकांना घराबाहेर आहेत आणि त्यामुळे कुठेतरी गोड खायला मिळालं आहे। बरं, एक मिनिट, ते काहीतरी बोलतायत। काका, काय सांगाल, होळीचं कसं चालू आहे नियोजन सगळं? दरवर्षी होळीची यंदाची होळी जास्त चांगली झाली, कारण तुमचं सगळ्यांचं सहकार्य जोरदार लावलं। चॅनलवाले आले, होळी साजरी झाली आणि आम्हाला वेळ भरपूर मिळाला। थँक्स ऑल 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 सगळ्यांना। बघू शकतो काका एकदम चांगल्या मूड मध्ये आहेत, मस्त मूड मध्ये आहेत। दादा, काय सांगाल, होळीच्या शुभेच्छा तुम्हाला। खरं तर तुम्ही आलेले आहात, आता घरी सगळे तुमची वाट बघत असतील का, किंवा कसा आजचा दिनक्रम आहे आपला? सगळे मतभेद विसरून आपण होळी हा सण साजरा करीत आहोत, हेच विशेष आहे आणि तुम्ही आलात ही फार आनंदाची गोष्ट आहे। हरे कृष्ण, हरे कृष्ण। अर्थातच बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी स्पीकर लावून जे आहे गाण्याची स्पर्धा घेतल्यासारखं या ठिकाणी गाणे देखील बोलताना दिसून येत आहेत। आपल्यासोबत साने काका आहेत या ठिकाणी। साने काका या ठिकाणी सर्व नियोजन करत असतात। सानेजी, काय सांगाल, सगळे आपले मित्रमंडळी जमलेले आहेत, दादर मधले असतील, लगतचे असतील, सगळे या ठिकाणी पोहोचलेले, कसं वाटतं? हे आजी आजोबा उद्यान आहे, बीएमसीचं गार्डन आहे, त्यांनी आज बंद ठेवलं होतं, तरी सुद्धा मी या आजी आजोबा उद्यान स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ इकडे आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे। त्यांना मी हे करून विनवणी करून 2 तासाकरता मी उघडून घेतलेलं आहे, कारण आमच्या संघाचं नाव आहे स्वानंद, म्हणजे आनंद, आनंद आणि आनंदच। या आनंदाकरता म्हणून आम्ही आज सण साजरा करण्याकरता सगळे ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत आणि आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करतो। यायचं, मजा करायची, मौज मस्ती करायची आणि आपल्या आयुष्यामध्ये भले कितीही काय प्रॉब्लेम असू दे, पण इकडे येऊन आपण ते सगळं विसरून जायचं आणि आपल्या म्हणजे आनंद साजरा करायचा। अर्थातच बघायला गेलं तर आता कुठेतरी होळी साजरी करण्याच्या पद्धती या बदललेल्या आहेत। दादरमध्येच असेल वेगवेगळ्या पद्धतीची होळी पाहायला मिळते आणि अशामध्येच समजा पाहायला गेलं तर ही एक वेगळी होळी बघायला मिळते आपली ज्येष्ठ नागरिकांची, जिथे तुम्ही सगळे भेटत आहात आणि सर्वसाधारणपणे जे आहे तुम्ही होळी आनंदाने साजरी करतात। नेमका हा जो फरक आहे वयोमानाचा झालेला, याच्यावर आपले विचार काय? वयोमानाच्या ह्याच्यामध्ये फरक तर असणार, तरुणांची साजरी करण्याची पद्धत वेगळी, पण आम्ही आनंद म्हणून एक साजरा करतो आहोत। सगळ्यांनी एकत्र यायचं आणि जसं आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड, त्याप्रमाणे हे ओल्ड इज गोल्ड आम्ही ज्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच अगदी साजरी करतो आमची होळी। धन्यवाद, थँक्यू। सिद्धेश, बघू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा ब्रेक टाइम संपल्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व मुंबईकर जे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ते होळी साजरी करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा आलेले आहेत, पुन्हा एकदा जोश मध्ये आलेले आहेत। खरं तर होळीचा हा एक सुट्टीचा दिवस देखील येतो, त्यामुळे प्रत्येकाला जे आहे आपल्या घर परिवाराला असेल, मित्रमंडळींना असेल, वेळ देण्यासाठी जी आहे ही सुट्टी मिळत असते। सकाळचा वेळ रंगपंचमी करण्यासाठी, धुलवड करण्यासाठी आणि त्यानंतर मात्र दुपारचा वेळ हा घर परिवारांसोबत देण्यासाठी जे आहे तो मिळत असतो। अशामध्येच पाहायला गेलं तर या ठिकाणी महिला देखील ज्या आहेत, ज्येष्ठ वयस्कर ज्या महिला आहेत त्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येत आहेत आणि अर्थातच त्या देखील या ठिकाणी होळी साजरा करताना दिसून येत आहेत। बघू शकतो दादरचे मित्रमंडळी आहेत, एकमेकांना रंग लावतायत, होळीचा रंग लावण्यात येत आहे। कशी मूड आहे, कसा इच्छा आहे? रंग में भंग गला है, बहुत बढ़िया है, मस्त आनंद वाटतो, जवानी वाटते, आम्ही परत 16 वर्ष झालो वाटतं। अरे वा, खरं तर काही क्षणातच आपण इतक्या वर्षाचं आयुष्य जे आहे ते जवान झाल्यासारखं वाटतं, पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटतं।
ही भावना किती अनमोल आहे आणि याची किती गंमत आहे, याच्यात थोडक्यात तुम्ही काय सांगू शकता की कशा पद्धतीने ही भावना व्यक्त करत? ही भावना म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे, हीच भावना चांगली आहे. सगळे जवान झाले, सगळे ज्येष्ठ नागरिक सगळे जवान झालेले, असे दरवर्षीप्रमाणे असंच आणून दे. हीच ईश्वरी विज्ञान गणेशांनी प्रार्थना. अच्छा, बघू शकतो इथे बोलत असताना मला देखील या ठिकाणी रंग लावण्यात आलेला आहे आणि अशामध्येच महिला देखील आहेत या ठिकाणी. ताई काय सांगाल, काकी काय सांगाल, कसं होळीचं सुरू आहे, कसं वाटतंय? हा होळीचा उत्साह ना आम्हा सगळ्यांना उत्स्फूर्ती आणि आनंदाने काय म्हणतात, आमचा आनंद गगनात मावत नाही एवढा मी दरवर्षी एन्जॉय करते. आणि तुम्हा लोकांचे आभार की तुम्ही आम्हा लोकांना येऊन प्रोत्साहन देतात. आणि हे जे आमचं जे आजाजी जे गार्डन आहे ते गुलाबाचा मोठा फूल आहे आणि प्रत्येक पंखडी त्याची आपला म्हणजे सुगंध देते. आणि सगळे ज्येष्ठ नागरिक आमचे खूपच म्हणजे सगळेजण ज्येष्ठ नागरिक खूप मजा मारतायत. 80 वर्ष वगैरे झालेले ज्येष्ठ नागरिक आहेत इथे. एनर्जी मिळते आम्हाला खूप, म्हणजे हो खूप. आम्हाला वाटत नाही की आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, आम्हाला वाटतं आम्ही तरुण पिढीतले आहोत आणि आम्ही सगळे खूप मिळून मिसळून पार्क मध्ये ना सगळे जण डेली एन्जॉय करतात. डेली इथे रोज गाणी होतात, 8 ते 9, 9 ते 10 रोज गाणी होतात, 8 ते 9 योगा होतो आणि सगळे एन्जॉय करतात. जे नोकरी करताना जे करता येत नाही ती सगळी हाऊस इथे येऊन भागवून घेतात. नक्कीच नोकरी करताना जी हाऊस करता येत नाही ती आता मात्र करता येते. त्यामुळे एकंदरीतच या ज्येष्ठ नागरिकांचा होळी साजरा करण्यावरचा आपण हा उत्साह सध्या पाहतोय. तू सोबतच राहा आणि इतर काही बातम्यांचे अपडेट सुद्धा तुझ्याकडून घ्यायचे. तुर्तास तरी धन्यवाद.